माझे नाव अरुण आनंद अंचळे. मी जिल्हा परिषद शाळा कोरोळा इथे शिकतो. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. टॉपिकचं नाव काय? आमच्या चॅनलचे नाव आहे टीचिंग विथ अर्णव. आज आपण अर्णवला दिवस ओळखण्याचे गणित शिकवणार आहे. 1 फेब्रुवारी 2020 ला शनिवार होता. तर 2020 साली मार्च महिन्याचा शेवटचा कोणता वार येईल? आपला प्रश्न आहे 1 फेब्रुवारी 2020 ला शनिवार होता आणि ते लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे म्हणून 29 दिवस असतात. 29 वजा 1 28. आणि प्रश्न म्हणतो की त्याच साली मार्च महिन्याच्या शेवटच्या तारीख फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मार्च मध्ये किती असतं? 31. 28 अधिक 31 59 भागिले 7 बरोबर येतात 4 येतात म्हणून सॉरी 3 येतात म्हणून त्याचे पुढे घेणं पडेल. शनिवारचे 3 दिवस पुढे गेलो की रविवार, सोमवार, मंगळवारी उत्तर आलं. व्हेरी गुड. म्हणून त्या दिवसाला मंगळवार हा राहणार आहे. दुसरा प्रश्न आहे 2005 सालाचा प्रजासत्ताक दिन बुधवार असल्यास 2009 सालाचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल? 2005 सालचे एक वर्षी एक दिवस पुढे जातो. 2007 साली असेल गुरुवार. 2007 साली शुक्रवार. 2008 साली लीप वर्ष आहे म्हणून 2 दिवस पुढे म्हणून रविवार. 2009 साली सोमवार. बरोबर उत्तर आलेलं आहे अर्णवचं. 2009 साली सोमवार हा वार असणार आहे. व्हेरी गुड. आपला तिसरा प्रश्न आहे शिक्षक दिन गुरुवार होता तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी येईल? शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो आणि बालदिन 14 नोव्हेंबर. सप्टेंबर मध्ये 30 दिवस असतात. 5 सोडून दिला. 5 सप्टेंबरला गुरुवार आहे. 30 वजा 5 25. सप्टेंबरच्या बाद येतो ऑक्टोबर मध्ये 31. अजून 14 बालदिन 14 नोव्हेंबरला येतो म्हणून 25 31 आणि 14 70 भागिले 7 शून्य येतात म्हणून गुरुवार. म्हणून त्या दिवशी बालदिनाच्या दिवशी गुरुवार हा राहील. एके वर्षी 3 जुलैला रविवार होता तर त्या वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? जुलैच्या बाद ऑगस्ट येतो हे मानून आपल्याला. जुलैमध्ये 31 दिवस असतात. 31 वजा 3 28. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो म्हणून 15. 28 अधिक 15 43 भागिले 7 इथे बाकी राहते 1. मग रविवार आहे. रविवारचा पुढचा दिवस सोमवार हे उत्तर. रविवारच्या दिवशी सोमवार हे उत्तर आलेलं आहे. पाचवा प्रश्न आहे सन 2009 साली स्वातंत्र्य दिन शनिवारी होता तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल? स्वातंत्र्य दिन शनिवार होता. स्वातंत्र्य दिन ऑगस्ट मध्ये 15 तारखेला. ऑगस्ट महिन्यात 31 दिवस असतात. 31 वजा 15 बरोबर 16. ऑगस्ट सप्टेंबर 30. आणि महात्मा गांधी जयंती 2 तारखेला येते. 16 अधिक 30 अधिक 2 बरोबर 48 भागिले 7. 6 दिवस उरतात. पण आपण 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा 1 दिवस मागे जात. शनिवारचे 1 दिवस मागे शुक्रवार. म्हणून गांधी जयंतीचा हा वार शुक्रवार राहील. आपले 5 प्रश्न अर्णवला विचारून झाले आहेत. कोणता प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं आलं असेल तर कमेंट मध्ये लिहून नक्की पाठवा. आपल्या चॅनलचं नाव अर्णव सांगणार आहे. आमच्या चॅनलचं नाव टीचिंग विथ अर्णव आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.